थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. पर्यावरणात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्पर संबंध फार महत्वाचे असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो. एक आहे जैविक घटक आणि दुसरा आहे अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास परिस्थितिकी म्हणतात. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास म्हणतात परिसंस्था. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. पर्यावरण संवर्धन. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचं जतन करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्या मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. पर्यावरणावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक म्हणजे भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, महापूर, वनवे इत्यादी तर मानवनिर्मित घटकही कारणीभूत असतात. आता याच्यामध्ये प्रामुख्याने इतिहासामध्ये डोकवताना पर्यावरण संवर्धनाची गरज का भासली तर 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने युनो स्टॉकहोम येथे भरलेल्या मानवी पर्यावरणीय परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरण विषयक समस्यांवर चर्चा झाली आणि त्यातूनच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP ची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात भारतात चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करून त्या ठिकाणी पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना करण्यात आली. 1985 पासून पर्यावरण व वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमांचं नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन करण्याचं कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हे जे घटक आहेत ते या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरणावरती परिणाम करतात. उदाहरणार्थ जंगलतोड, रासायनिक खतांचा वापर, विषारी वायू गळती, औद्योगिकरण तसेच जल, भू आणि वायू प्रदूषण. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरण प्रदूषण ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचं
वा पदार्थाचं दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ आवश्यकतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी जर त्याचं दूषितीकरण झालं तर त्या ठिकाणी त्याला प्रदूषण असं म्हणतात. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल याला आपण पर्यावरणीय प्रदूषण असं म्हणतो. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीवां यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे यालाच आपण प्रदूषण असं म्हणतो. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडून आणतात. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या सर्वांचा विपरीत परिणाम सजीवांच्या अस्तित्वावर होतो. यातूनच पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज आज जगातील सर्व विकसित, विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणं निश्चित केली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदेही करण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये उद्याच्या पिढीत रुजवली पाहिजेत. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. मानवाने पृथ्वीवर वावरताना आपली बुद्धिमत्ता आणि गुणांच्या आधाराने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केलं. नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून घेतला. या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. आता मात्र पर्यावरण समतोलामध्ये मानवी भूमिका महत्वाची आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवायचं काम मानवानं केले तर त्याचं रक्षण संवर्धनही तोच करू शकतो. एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. याचं उदाहरण म्हणजे आज आसाम मध्ये कोकिलामुख येथे 30 वर्षाच्या परिश्रमाने जाधव मोलाई पयांग या व्यक्तीने या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले आहे. आसाम राज्यातील आदिवासी भटक्या जमातीतील जन्म घेतलेल्या जाधव मोलाई पयांग नावाचा एक कर्तबगार माणूस 1963 ला जन्मलेल्या मोलाई जाधव वयाच्या 16 वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्याने येथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली आणि सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता. याची देखभाल करणारे
मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा मोलाईचं कार्य अविरत सुरू राहिलं. झाडे लावणे, त्याची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने जवळजवळ 1360 एकरचे जंगल तयार केले. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित केलेलं आहे. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. अनेक माणसे मिळून अख्खं जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणलं तर त्याला अख्खं जंगल निर्माण करता येतं. त्याचं एक उदाहरण आहे. आता पर्यावरणीय संवर्धन आणि जैवविविधता. निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमध्ये अनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीव सृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता जी आहे ती प्रामुख्याने 3 पातळ्यांवर दिसते. पहिला आहे अनुवंशिक विविधता, ज्याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतात. एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय. उदाहरणार्थ प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय. आता पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सजीवांमध्ये हे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रजातींची विविधता, स्पेसिस स्पेसिस डायव्हर्सिटी. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, यालाच प्रजातींची विविधता म्हणतात. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव या सगळ्यांचा समावेश या आपल्याला प्रजातींची विविधतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नंबर 3 परिसंस्थेची विविधता, ज्याला इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणतात. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेमध्ये प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरण प्रती सकारात्मक भूमिका असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पुढील भूमिका महत्वाच्या असतात: संरक्षण, संरक्षक, संघटक, मार्गदर्शक आणि वृक्षमित्र. यापैकी कोणती भूमिका तुम्हाला करायला आवडेल, याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल, त्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्यानंतर जैविक संवर्धन करण्यात जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आहेत, त्यामध्ये दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण करणं नंबर 1. नंबर 2, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य यांची निर्मिती करणं. नंबर 3, काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणं. नंबर 4, प्राणी व वनस्पतींचं संवर्धन करणं. नंबर 5, कायद्यांचं पालन करणं. नंबर 6, पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणं. आता या ठिकाणी पहा, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संदर्भातले कायदे नियम जरी असले तरी समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन कार्य करत आहेत. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्था तसेच अनेक स्वयंसेवी कार्य करत आहेत.
आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण संदर्भातले कायदे नियम काय आहेत ते अभ्यासले. समाजामध्ये आपण पाहतोय की अनेक संस्था असतील, अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंसेवी संस्था काम करतात. त्यामध्ये काही स्वयंसेवी संस्थांची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. स्वयंसेवी संस्थांमध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, सीपीआर एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई, गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली, चिपको सेंटर तिहेरी गढ़वाल, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद, केरळ शास्त्र साहित्य परिषद त्रिवेंद्रम, भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशन पुणे, विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अहमदाबाद. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या काही पर्यावरणीय संस्था आहेत त्यामध्ये निसर्ग व आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था IUCN मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड. नंबर 2 इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC मुख्यालय जिनिव्हा. नंबर 3 संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम UNEP मुख्यालय नैरोबी केनिया. नंबर 4 वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF न्यूयॉर्क आणि वर्ल्ड वाईल्ड इंटरनॅशनल मुख्यालय केम्ब्रिज आणि हरित हवामान निधी सिंगडो दक्षिण कोरिया. आता ग्रीन पीस ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. 26 देशांमध्ये 25 लाखाहून अधिक व्यक्ती तिच्या सभासद आहेत आणि पूर्ण सगळ्या देशांमध्ये या संस्थेचं कार्य जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता जैवविविधतेचे जे संवेदनात्मक क्षेत्र जे आहेत, आता जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे नष्ट झाले आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचं अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजातींचा समावेश आहे, ज्या जागतिक स्तरापैकी 50% आहेत. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. नंबर 1 संकटग्रस्त प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी किंवा अधिवास संकुचित झालेला असतो. विशेष उपाययोजना न केल्याने नजीकच्या काळात या प्रजाती ज्या आहेत त्या नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर, तनमोर. त्यानंतर दुसरा आहे दुर्मिळ प्रजाती, त्याला रेअर स्पेसिस म्हणतात. या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ रेड पांडा. आता रेड पांडा नावाचा हा जो सजीव आहे हा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. दुसरे एक उदाहरण आपल्या समोर आहे कस्तुरी मृग. त्यानंतर तिसरा प्रकार आहे संवेदनशील प्रजाती. आता यामध्ये या प्रजातींची संख्या अत्यंत कमी असते आणि सातत्याने घटतच राहते. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गिरचे सिंह. त्यानंतर चौथा प्रकार आहे अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे, उदाहरणार्थ बुजरेपणा, अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ आपल्याकडे भीमाशंकरच्या जंगलात उपलब्ध असणारी शेकरू नावाची खार. 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन म्हणून पाळला
जातो. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आणि प्राणी जे आहेत त्यांचं आपण सर्वेक्षण करू शकतो आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची सुद्धा आपण नोंद करू शकतो. आता माहित आहे का तुम्हाला, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्था IUCN ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी, रेड लिस्ट तयार करते आणि या यादीमध्ये गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती, तर हिरवी पृष्ठे पूर्वी संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्यातून बाहेर आलेल्या प्रजातींची नावं दर्शवतात. हे नेहमी लक्षात ठेवा. त्याप्रमाणे वागूया, वृक्षनाश म्हणजे सर्वनाश, राबवाया पर्यावरण, चला करू वनीकरण, वनश्री हीच धनश्री, पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण, कागदाची काटकसर म्हणजे वृक्षतोडीला आवर, पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास, आरोग्याची गुरुकिल्ली शुद्ध हवा शुद्ध पाणी. त्यानंतर विचार करूया, जागतिक वन्यजीवी वन्यजीव निधी WWF या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार गेल्या 35 वर्षात म्हणजे 1975 सालापासून 2005 पर्यंत जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत. असे जर सुरू राहिले तर उद्या काय, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल. आता या पाठाचा जो सारांश आहे, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्या परस्परांची आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. पर्यावरण ही एक व्यापक संज्ञा असून आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. पर्यावरणाचे नैसर्गिक आणि प्राकृतिक पर्यावरण आणि मानव निर्मित पर्यावरण असे दोन प्रकार पडतात. मूलतः पर्यावरणात जैविक व अजैविक घटकांचा समावेश असतो. जैविक व अजैविक घटकातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास परिस्थितिकी म्हणतात. नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण होय. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, औद्योगिकरण, नैसर्गिक साधनांचा वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण ही त्याची प्रमुख कारण आहेत. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ओळखून लोकांनी पर्यावरण संरक्षण संवर्धन ही चळवळ सुरू ठेवली पाहिजे. बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती वापरून सुखी समृद्ध जीवन जगताना मानवाने पर्यावरणाची हानी केली आहे. पर्यावरण प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवांवर होत असतो. जैवविविधता ही 3 पातळ्यांवर असते. नंबर 1 अनुवंशिक विविधता, नंबर 2 प्रजातींची विविधता, नंबर 3 परिसंस्थेची विविधता. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्तरांची नोंद केली गेली आहे. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजाती आणि 150हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. धोक्यात आलेल्या प्रजातींचं पुढील प्रमाणे वर्गीकरण होतं. नंबर 1 संकटग्रस्त प्रजाती, नंबर 2 दुर्मिळ प्रजाती, नंबर 3 संवेदनशील प्रजाती आणि नंबर 4 अनिश्चित प्रजाती.